नाव चंद्रिका किशोर. दहिवडीतून माझं शिक्षण झालेलं आहे. शालेय शिक्षण सगळं दहिवडीतून झालेलं आहे. ज्यावेळेस शालेय शिक्षण करत होते त्यावेळेसपासूनच मला चित्रकलेची आवड होती, पण कधी असं वाटलं नव्हतं की चित्रकलेत पुढं जाऊन कला या प्रकारातल्या क्षेत्रात काहीतरी करू शकेन म्हणून. कारण ज्यावेळी मी शिकत होते त्यावेळी सगळ्यात जास्त भर DED, नर्सिंग या गोष्टींकडे होता. घरातले सगळे वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळं घरात सगळ्यांना असं वाटत होतं की मी पण वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे नर्सिंग करावं किंवा नाही जमलं तर DED तरी करावं. पण ते न करता मी ATD करण्याचा विचार केला, आर्ट टीचर डिप्लोमा. आणि 11वी नंतर मी आर्ट टीचर डिप्लोमासाठी शारदानगरला गेले. शक्यतो आर्टिस्ट क्षेत्रात आल्यानंतर लोक आधी फाउंडेशन करतात आणि त्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमा करतात, पण मी आर्ट टीचर डिप्लोमा केल्यानंतर मी फाउंडेशन केलं. आणि फाउंडेशन करत असताना सगळ्यात जास्त मी सिरियस झाले की मला स्केचिंग करायचे आहेत. आणि माझं ठरलेलं रुटीन असायचं की सकाळपासून उठल्यानंतर स्केचिंगला जाणं असेल, तिथून कॉलेज अटेंड करणं असेल आणि राहिलेल्या वेळात जे काही असेल त्या वेळात आम्ही बाहेरचे जे DED कॉलेजच्या मुली असतील किंवा BED कॉलेजच्या मुली असतील त्यांचे प्रोजेक्ट तयार करणं, ह्या गोष्टी मी करत होते. कारण घरातून तेवढा सपोर्ट नव्हता मला. कारण ज्यावेळेस ATD झालं त्यावेळी घरातून सपोर्ट होता, पण ज्यावेळेस फाउंडेशन करायचं होतं त्यावेळेस वडिलांची माझी इच्छा होती की मी आता जॉब करावा, पण मला जॉबमध्ये अडकायचं नव्हतं त्यावेळी. कारण वय जास्त नव्हतं आणि असं वाटायचं की अजून शिकायचं आहे. मग त्यावेळी मी पुढं शिक्षण करण्याचा विचार केला, पण वडिलांचं म्हणणं होतं की जर शिकायचं असेल तर घरात नाही राहू शकत तू, मग तुझे डिसिजन जर तूच घेणार असशील तर तुला घर सोडावं लागेल. मग फाउंडेशन करायचं म्हणून मग मी घर सोडलं. घर सोडल्यानंतर शारदानगरला मी फाउंडेशनसाठी ॲडमिशन घेतलं. आणि फाउंडेशनचा प्रवास असा सुरू होता की स्वतःच कमवायचं होतं, स्वतःच शिकायचं होतं, कारण घरातून सपोर्ट मिळणार नव्हता. मग तिथेच शारदानगरला बाहेर एक रूम पाहिली की जिथं मी राहू शकेन. आणि खूप जास्त सिरियसपणा आला होता, कारण स्वतःची जबाबदारी स्वतःवरती पडल्यानंतर कळत होतं की यार आपण पहिले 2 वर्ष ठीक आहे इतकं सिरियस नव्हतं केलं, पण आता आपल्याला करावं लागणार आहे. कारण स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं. स्वतःसाठी म्हणून नाही, पण जो डिसिजन मी घेतला होता तो चुकीचा नव्हता, कारण मला शिकायचं होतं काहीतरी वेगळं म्हणून. आणि चालू होतं कॉलेज. असं करता करता माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे पैसे कमी पडत आहेत. मी जे प्रोजेक्ट करायचे DEDच्या BEDच्या मुलींचे त्यातनं मला 100-200 करून पैसे यायचे, पण कॉलेजची फी, परत त्यासाठी लागणारं मटेरियल, या सगळ्या गोष्टींसाठी पैसे कमी पडत होते. म्हणून मग मी एक छोटासा पार्ट टाईम जॉब बघितला कॉलेजपासून जवळच, आणि तो जॉब मी करत होते. तो जॉब करता करता कॉलेज करणंसुद्धा अवघड जात होतं, कारण माझ्या स्वतःच्या असाइनमेंट करायला मला वेळ पुरत नव्हता. मग हे करत असताना माझं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर कॉलेज सुरूच होतं त्यावेळी माझं. आणि कॉलेज सुरू होता आणि फायनल एक्झाम होती. आणि मला असं वाटत होतं की माझ्याकडून होऊ शकेल की नाही ही फायनल एक्झाम चांगली. पण एक्झाम खूप चांगली झाली आणि कॉलेजमध्ये मी पहिली आले. आणि ज्यावेळी मी पहिली आले त्यावेळीही माझं एकच स्वप्न होतं की मला अभिनवला जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. त्यात मला मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतरचा प्रवास असा होता की मला काम करणं गरजेचं होतं जास्त. त्यामुळे कॉलेज करत करत मी कामाकडं कल दिला. आणि काम करत असताना मी वॉल पेंटिंगची कामं करायला सुरुवात केली. जे स्कूलमध्ये वॉल पेंटिंगची कामं असतील, वारली पेंटिंगची कामं असतील, ही कामं मी करत होते. हे करत असताना मी पुण्यात 1 वर्ष असं झालं की माझ्यासाठी स्वतःसाठी मी गोधडी बनवायचा विचार केला. की मला इच्छा होती की मला स्वतः एखादी गोधडी बनवून बघायची हातावरती. मला मशीन जमत नव्हतं, त्यामुळे मी ती हातावरती बनवण्याचा विचार केला. काही कापडाचे तुकडे घेऊन आले मी आणि त्याच्यातून तुकड्यांमधून गोधडी बनवली. आणि ती गोधडी ज्यावेळेस घेऊन मी बाजारपेठेत गेले तिथं ती एका महिलेला आवडली. आणि त्या महिलेनं ती विकत घेण्यासाठी मला विचारलं, पण ती गोधडी पूर्ण नव्हती, पण पॅचवर्क त्याचं पूर्ण केलेलं होतं. आणि तिथून खऱ्या अर्थानं गोधडीचा प्रवास सुरू झाला होता. कारण त्यांनी जी गोधडी माझी मागितली त्यानंतर मी ती गोधडी पूर्ण करून त्यांना देण्याचा विचार केला. आणि मी ती गोधडी पूर्ण करून दिली. आणि तिथूनच पुढं मला गोधडीच्या ऑर्डर सुरू झाल्या की स्पेनमधून मला सगळ्यात पहिली गोधडीची ऑर्डर आली. पण असं होत होतं की जी गोधडीची ऑर्डर मला पूर्ण करायची होती त्याच्यासाठी माझ्याकडे टीम नव्हती, कारण मला या क्षेत्रातलं काहीच माहीत नव्हतं, स्टिचिंग वगैरे.
आणि जरी ते मला करायचं असेल तरी एका गोधडीसाठी लागणारा वेळ वगैरे ह्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं होतं. मी त्यांच्याकडून काही दिवस मागून घेतले आणि मी त्या गोधडीचा अभ्यास करायचं ठरवलं. मी सगळं घेऊन गावी गेले. गावी गेल्यानंतर लक्षात आलं की खूप साऱ्या महिलांचे ग्रुप्स आहेत जे शेतामध्ये काम नसल्यामुळं, कारण दुष्काळी भाग असल्यामुळं आमचं तिथं जास्त शेतात काम नसल्यामुळं बायका एकत्र बसून वेगवेगळे उद्योग व्यवसाय करत असतात. मग तिथं मी जाऊन त्या महिलांशी बोलले ज्या अनुभवी होत्या चांगल्या, ज्या घरात गोधडी शिवायच्या. मग त्यांच्यासोबत बसून गोधड्या शिवल्या. मग माझ्या लक्षात आलं की आपण जी मापं घेतो, फुटामध्ये घेतो, इंचामध्ये घेतो, तशा त्या महिला मापं तशी नव्हत्या घेत. त्या 1 हात 2 हात अशी मापं घ्यायच्या. पण त्यांच्या गोधड्या खूप सुंदर व्हायच्या. पण एक गोष्ट लक्षात आली की थोडंसं फिनिशिंग थोडंसं गडबड होती आहे त्यांच्याकडून, की साहजिकच आहे हातावरती मापं घेऊन फक्त त्या अशा कापड फाडायच्या. त्या कापड फाडल्यामुळं ते परफेक्ट आकार येत नव्हते. पण मग आम्ही ते केलं की एकत्र मिळून त्यांनी आणि मी मिळून गोधड्या करायचा पूर्ण विचार केला. मग ती गोधड्यांची ऑर्डर पूर्ण झाली. ती गोधड्यांची ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर पुढं काय, तर ती ऑर्डर केल्यानंतर मला नव्हतं माहिती की मी या व्यवसायात पूर्णपणे उतरेन, कारण मला तेवढ्यापुरतीच ती ऑर्डर आहे असं वाटत होतं इतके दिवस. पण मग त्या म्हणाल्या की तू हे काम पूर्णपणे का नाही करत, म्हणजे का नाही स्वीकारत की हे काम सुरू केल्यानंतर अजून ऑर्डर्स येऊ शकतात. पण मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता, कारण मी तोपर्यंत गावी राहायला गेले होते आणि तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की गोधड्या बनवल्या तर त्या विकल्या जाऊ शकतात. कारण गोधडीला किती महत्त्व होतं बाजारपेठेत त्यावेळेस मला ते माहीत नव्हतं. 15-16 सालची गोष्ट आहे, 2015-16 सालची. मग 15 साली त्या गोधड्या पूर्ण केल्या होत्या. पण मग असं केलं की मी सर्च केलं, थोडंसं गुगल सर्च केलं, थोडीशी माहिती काढली. त्यानंतर मला कळालं की थोडेफार लोक आहेत जी गोधड्या बनवतात, पण तरीसुद्धा ते बाहेर देशात जास्त विकल्या जात नव्हत्या किंवा लोकांपर्यंत त्या पोहोचल्या जात नव्हत्या. मग असा विचार केला की ठीक आहे आपण करून बघूयात. पण मग त्याच्यासाठी लागणारं भांडवल, ते भांडवल नव्हतं माझ्याकडं. मग काय करायचं, तर मग मला तिथली कामं मिळायला लागली स्कूलची तोपर्यंत, वॉल पेंटिंगची. मग त्या वॉल पेंटिंगच्या कामातून पैसे मिळायचे. मग त्या पैशातून मी थोडं पैसे साईडला काढून मग त्यातनं थोड्या पैशातून मटेरियल आणून काम सुरू केलं. की ज्या कामातून प्रोडक्ट बनायला लागले, की जास्तीत जास्त मी गोधड्या बनवल्या, टेबल रनर आणि छोट्या बॅग्स बनवल्या. आणि हे बनवल्यानंतर आता सगळं बनवलं तर जात होतं, पण ते विकणं खूप अवघड जात होतं, कारण तोपर्यंत मी सोशल मीडियावरती नव्हते जास्त. अकाउंट होतं पण ॲक्टिव्ह नव्हते जास्त. मग माझे 1-2 फ्रेंड होत्या, त्या मला म्हणाल्या की तू का नाही सोशल मीडियावरती हे फोटो टाकत. तर म्हटलं नाही, मला माहीत नाही की ते कसं यूज करायचं, कारण आत्तापर्यंत सोशल मीडियाचा यूज हा फक्त टाईमपास म्हणून करतात लोक, तेच त्यावेळी मला माहीत होतं. मग त्या म्हटल्या नाही, एकदा पोस्ट करून बघ, आवडेल लोकांना. आणि मग त्यांनीसुद्धा स्वतःहून फोटो काढले होते, त्यांनी पण पोस्ट केले होते. मग त्यांना ते लोक विचारायचे की कुठून घेतलं, छान आहे हे, आम्हाला पण आवडेल घ्यायला. मग त्या मला सांगायच्या, अगं बघ आम्ही पोस्ट केलं तर लोकांना आवडते, तू तुझ्या अकाउंटवरून पोस्ट कर, आवडेल लोकांना. त्यावेळेस फक्त फेसबुक होतं. आणि मग मी ते पोस्ट केलं माझ्या अकाउंटवरून. आणि पोस्ट केल्यानंतर खूप साऱ्या कमेंट आल्या आणि मला कळत नव्हतं की त्या कमेंटला रिप्लाय कसा द्यायचा. शून्य, काहीच माहिती नव्हती, फेसबुकची काहीच माहिती नव्हती की पोस्ट केली की त्याच्यावरती येणाऱ्या कमेंटला आपण इथं रिप्लाय देऊ शकतो कमेंटमध्ये किंवा मेसेंजरमध्ये जाऊन रिप्लाय देऊ शकतो, ही माहिती मला अजिबात नव्हती. मग माझ्या एका मित्रानं मला फोन केला. म्हटलं अगं तू तुझं मेसेंजर चेक कर, कारण खूप सारे लोक मला फोन करत आहेत, कारण तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण मी नंबरही तोपर्यंत टाकला नव्हता त्याच्यावरती. आणि मग मी मेसेंजर चेक केलं. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की खूप साऱ्या ऑर्डर त्या मेसेंजरला येऊन पडलेल्या होत्या की आम्हाला ह्या गोष्टी हव्यात, आम्हाला गोधड्या शिवून हव्यात, परत वेगवेगळ्या बॅग शिवून हव्यात, टेबल रनर शिवून हवेत. मग मला हळूहळू मी ते शिकले की आता जर व्यवसाय करायचाच आहे तर मला सोशल मीडियाही शिकावं लागेल, हे मला कळालं होतं. मग मी मेसेंजर शिकले, त्यानंतर कमेंटमध्ये रिप्लाय कसा करायचा ते शिकले. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी स्वतःच्या व्यवसायासाठीचं पेज ओपन केलं आणि माझ्या व्यवसायाचं नाव ठेवलं यात्रा क्विल्ट. आणि यात्रा क्विल्ट यासाठी नाव ठेवलं गेलं का तर मला आईशी रिलेटेड नाव ठेवायचं होतं बिझनेसचं, कारण गोधडी ही मला असं वाटतं की आईशी आजीशी रिलेटेड असते. म्हणून आई या शब्दाचा अर्थ म्हणजेच यात्रा, म्हणजे यात्राचा अर्थ ही आई. यात्रा हा शब्द स्पॅनिश शब्द आहे.
पण तो आईशी रिलेटेड असल्यामुळे मी याद्रा नाव ठेवलं. क्विल्ट म्हणजे सगळे ज्यांना मी क्विल्ट विकल्या म्हणजे गोधड्या विकल्या त्या सतत हाच उल्लेख करत होत्या, क्विल्ट्स, इंडियन क्विल्ट्स, इंडियन क्विल्ट्स, म्हणून तो शब्द क्विल्ट हा घेतला, याद्रा क्विल्ट. मग तिथून पुढं लोक त्या नावानं आम्हाला ओळखायला लागले, माझ्या या कामाला सगळ्या ओळखायला लागले याद्रा क्विल्ट म्हणून. आणि मग सोशल मीडियावरती, फेसबुकवरती ज्यावेळेस याद्रा क्विल्टचं पेज ओपन झालं त्यावेळेस तिथं मी जे काही काम करेन ते मी पोस्ट करत होते. म्हणजे अगदी मी रात्रीचं कधी कधी मशीनवर काम करत राहायचे तर तेही मी पोस्ट करत राहायचे. आणि हे सगळं काम पोस्ट करत असताना मला त्यातून ऑर्डर यायला लागल्या फेसबुकवरून. आणि फेसबुकवरून ऑर्डर यायला लागल्यानंतर कळालं की फक्त ऑर्डर इथून मी पाठवणं इतक्यावरती काम नाही होऊ शकत, कारण हार्डली त्यावेळेस महिन्याला 10-1 हजाराची ऑर्डर जात होती फक्त, आणि त्याच्यात काहीच भागत नव्हतं. पण काम जे व्हायचं, महिलांचं 5 महिलांचं पेमेंट देणं असायचं, परत तिथून पुढं जिथं जी जागा घेतली होती जिथून हे काम चालायचं ते असायचं, आणि स्टॉक बनवण्यासाठी लागणारे पैसे. त्यामुळं मग काय करता येईल तर फेसबुकवरून ज्या इन्क्वायरी झाल्या होत्या त्यात एक अशी इन्क्वायरी होती की तुम्ही पुण्यात येऊन एक्झिबिशन कराल का. मग मी विचार केला ठीक आहे, स्टॉक तर रेडी आहे आपला गोधड्यांचा, मग काय हरकत आहे पुण्यात जाऊन एक्झिबिशन केलं तर. मग त्या म्हणाल्या की तुम्ही एक्झिबिशन पण करा, तुमचं एक डिस्प्ले पण लावा तिथे एक्झिबिशनमध्ये जे काही तुमचे प्रोडक्ट आहेत त्याचा, आणि तुम्ही गोधडी कार्यशाळा पण घ्या. आता गोधडी कार्यशाळा घेणं म्हणजे, आणि तेही पुण्यातल्या लोकांसाठी, ते थोडंसं मला अवघड वाटत होतं. पण त्यांनी स्लॉट ठेवला होता की एका दिवसात 10 लोकांची कार्यशाळा घ्या. तर मी घाबरत होते की लोक येतील की नाही, नावं ठेवतील, ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भीती मनात ठेवून मी हो नाही करत, ठीक आहे म्हटलं. आणि पहिली गोधडी कार्यशाळा ठरली त्यावेळी. आणि ज्यावेळेस बुकिंग सुरू केले त्यांनी त्यावेळेस पहिल्या गोधडी कार्यशाळेला 8 लोकांनी बुक केली. आणि तिथून गोधडी कार्यशाळेचा प्रवास सुरू झाला, आणि याद्राचा प्रोडक्टचा सुद्धा प्रवास खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये त्यावेळेस सुरू झाला. 2016 साली, ऑगस्टमध्येच 2016 साली पहिलं एक्झिबिशन पुण्यात झालं. घरातल्या सगळ्या गोष्टी, परत सगळ्या बायकांना कामासाठी हँडल करून जितके प्रोडक्ट तयार होतील तितकेच प्रोडक्ट घेऊन मी पुण्यात येत होते. असं महिन्यातनं 1 ते 2 वेळा मी एक्झिबिशनसाठी पुण्याला यायला लागले. आणि येत असताना दरवेळी खूप जास्त धावपळ व्हायची. आणि या धावपळीत असं व्हायचं की खूप सारं साहित्य घेऊन, त्या बॅग घेऊन पळापळ करावी लागायची. कारण दहिवडी ते पुणे येताना दहिवडीतून मला फलटणवरून पुण्याला यावं लागायचं. आणि त्या 3-3, 4-4 प्रोडक्टच्या बॅग्स घेऊन येताना एक दिवशी असं झालं की एक बॅग माझ्याकडून गहाळ झाली. मग त्यानंतर असा विचार केला की नाही, आता हे नुकसान पण नाही झालं पाहिजे आणि आपली स्वतःची इतकी धावपळ नाही झाली पाहिजे. म्हणून मग हा विचार केला की पुण्यात एखादी छोटी रूम का असेना आपण घेऊयात. मग छोटी एक 10 बाय 10ची रूम घेतली की जिथं आणून मी हे प्रोडक्टचे बॅग्स ठेवू लागले. मग असा विचार केला की आठवडाभर मी तिकडेच राहीन, पण एक्झिबिशनच्या आदल्या रात्री मी येऊन इथं पुण्यात राहीन की जेणेकरून धावपळ होणार नाही आणि एक्झिबिशन करता येईल व्यवस्थित. मग हे करत असताना असं झालं की मी 2 दिवस पुण्यात आले की तिसरा दिवस असं असायचं की एक्झिबिशन झाल्यानंतर जी कस्टमर आहेत ते म्हणायचे आम्हाला उद्या तुम्ही भेटून आम्ही तुम्हाला साड्या देऊ शकतो का गोधडी शिवण्यासाठी वगैरे. मग तो एक दिवस पण माझा पुण्यातच जायला लागला. मग हळूहळू लक्षात आलं की पुण्यात जास्त स्कोप आहे या बिझनेससाठी, म्हणून मग ती 10 बाय 10ची रूम सोडून मी 1 BHK मध्ये शिफ्ट केलं सगळं साहित्य आणि मी पूर्णपणे पुण्यात शिफ्ट झाले. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर फायदा हा झाला की पुण्यातले जे कस्टमर आहेत ज्यांना एका दिवसात डिलिव्हरी हवी असायची प्रोडक्टची त्यांना ती मिळायला लागली. आणि जो काही गावी असल्याचं एक हे होतं की लिमिटेड आम्ही ऑर्डर घ्यायचो, तसं पुण्यात नव्हतं की पुण्यात जास्तीत जास्त ऑर्डर घ्यायला लागलो. पण असं झालं की प्रोडक्ट बनवणारा ज्या बायका होत्या त्या गावी होत्या, पण मग मला हे पुण्यात शिफ्ट करायला लागल्यामुळं मग पुण्यातल्या काही महिला शोधल्या, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना सोबत कामामध्ये जॉईन करून घेतलं. आणि मग एक्झिबिशन असताना खूप लहान मुलं पण यायची याच्यावर स्टॉलवरती आणि ते शोधत असायचे की आपल्याला याच्यातून काय घेता येईल, कारण त्यांची आई किंवा त्यांची आजी काहीतरी घेत असताना किंवा बघत असताना त्यांना हे असायचं की आपल्याला पण काहीतरी मिळायला पाहिजे. मग मी एकदा छोटे छोटे टॉईज बनवले, 13 टॉईज बनवले होते एका एक्झिबिशनच्या आधी, आणि बघू म्हटलं प्रयोग करून की कसं रिस्पॉन्स मिळतोय लहान मुलांचा. आणि ते एका एक्झिबिशनमध्ये आम्ही ते मांडले. पण त्याच एक्झिबिशनमध्ये ते 13चे 13 टॉईज गेले. त्यानंतर तो कॉन्फिडन्स आला की हां जाऊ शकतात आपण बनवलेल्या गोष्टी, कारण साहजिक ATDला असताना बाहुली काम शिकले होते त्यामुळे ते टॉईज बनवणं असेल किंवा बाहुली बनवणं असेल हे जमत होतं.
बाहुली मी माझ्या मुलीमुळं बनवू शकले, कारण माझ्या मुलीला माझ्या लहानपणीची आठवण ज्यावेळेस मी सांगितली होती की माझ्याकडे एक कापडी बाहुली होती वगैरे, तिचं असं झालं की माझ्यासाठी एक बाहुली बनव कापडी, की जी मी खेळू शकेन. तिच्यासाठी बाहुली बनवल्यानंतर ती तिला खूप आवडली. आणि त्याच दरम्यान मला ऑस्ट्रेलियाहून एक ऑर्डर आली होती, ज्याच्यात मला 3 बाहुल्या बनवून द्यायच्या होत्या. मग त्या 3 बाहुल्या बनवल्यानंतर कॉन्फिडन्स आला की त्याला आपण कशा प्रकारचे ड्रेस बनवू शकतो, वेण्या कशा घालू शकतो, जे लहानपणात आम्ही खेळलो होतो ॲज इट इज उतरवण्याचा प्रयत्न करू शकतोय का. पण साहजिक आहे ॲज इट इज नाही उतरलं तरी थोडंसं वेगळं काहीतरी केल्याचा आनंद होत होता आणि त्या गोष्टी जात होत्या. मला बिझनेसच करावा असे का वाटले आणि त्याबद्दलचा किस्सा. मला जॉब नव्हता करायचा, कारण वेळेच्या पठडीत बांधून घ्यायचं नव्हतं स्वतःला. 10 ते 5 किंवा 11 ते 6 या वेळात काम नव्हतं करायचं. म्हणजे जॉबही करून पाहिलं आहे, नाही असं नाही. ड्रॉइंग टीचर म्हणून मी जॉब करत होते, दहिवडी या गावातच जॉब करत होते. पण त्यातनं मिळणारे पैसे तेवढे नव्हते, किंवा तो जो वेळ मी तिथं देत होते त्याच्यात मला नवीन असं काही त्यावेळेस वाटलं मला नाही शिकता येत आहे, किंवा मला पुढचं शिक्षण करायचं आहे आणि त्यातून मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणून मी बिझनेस निवडला, की बिझनेसमध्ये तो वेळ मिळतो निदान, की जे काही ऑर्डर्स असतील, काम असतील, हां खूप काम असतं पण निदान तो वेळ मिळतो थोडाफार, की त्याच्यात मी माझी पण काही कामं करू शकते, की मला काही सॅम्पल वाटतात माझ्या पद्धतीने करायचे तर त्याच्यासाठी मी वेळ देऊ शकते. साहजिक आहे तो वेळ माझा असतो आणि त्याच्यात मी ठरवू शकते की मला काय करायचं ते. बिझनेसमध्ये मेंटॉर असणे कितपत गरजेचे आहे असे मला वाटते. खूप जास्त गरजेचं असतं. कुठल्याही बिझनेसला मेंटॉर असणं खूप जास्त गरजेचं असतं. हे खूप दिवस काम केल्यानंतर कळालं. ज्यावेळेस मी स्वतः एकटीच काम करत होते त्यावेळेस माझं असं मेंटॉर असं कोण नव्हतं. त्यामुळे सगळे डिसिजन घेणं असतील किंवा कुठल्या गोष्टीबद्दल अभ्यास करणं असेल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल पूर्णपणे माहिती घेणं असेल हे फक्त मीच करत होते. पण मला ती माहिती घेताना सुद्धा लागणारा वेळ किंवा परफेक्ट माहिती मला न मिळणं यामुळं मला खूप जास्त वेळ लागत होता. त्यामुळं जो काही बिझनेसचा आत्ता कालावधी झाला आहे 8 वर्षाचा, मी हळूहळू पुढं आली. पण कदाचित मेंटॉर त्यावेळेस पण असता माझ्यासोबत तर कदाचित मी अजून जास्त लवकर पुढे आले असते. पण ठीक आहे, मेंटर नंतर मिळाले, त्यांच्याकडून खूप सारे अनुभव ऐकायला मिळाले मला. त्याच्या काही होत्या अनुभव देत होत्या, त्याच्यामुळं मला समजलं की बिझनेसचं नियोजन कसं केलं पाहिजे, पुढंपर्यंत कसं गेलं पाहिजे. आणि साहजिकच आहे मेंटॉर असेल तर आपल्याला खूप जास्त फायदा घेऊ शकतो आणि बिझनेसचं मेन म्हणजे आपण नियोजन व्यवस्थित करू शकतो. एक बिझनेस वुमन म्हणून तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे का? साहजिक आहे, बिझनेस म्हटलं की अडथळे आले आणि बिझनेस वुमन म्हटलं तरी सुद्धा अडथळे आलेच आहे. कारण स्वीकारलं जात नाही पहिल्यांदा, कुठल्याही बिझनेसला पहिल्यांदा स्वीकारलं जात नाही. ते स्वीकारेपर्यंतचा अडथळा सगळ्यात मोठा असतो आणि स्वीकारल्यानंतरचे येणारे अडथळेसुद्धा बरेच असतात. पण त्यात तग धरून राहणं आणि त्या अडथळ्यांना सामोरं जाणं हा खूप मोठा टास्क असतो. असे खूप सारे अडथळे आले. पण ठीक आहे, त्या अडथळ्यांचा सामना करणं इतकं तरी आपल्या हाती आहे. तुमचे भविष्यातील काय प्लॅन्स आहेत? हा खूप छान प्रश्न आहे. माझे भविष्यातील प्लॅन्स आहेत असे की मी जे आत्ता काम करते पॅचवर्कमध्ये आहे, कपड्यांमधले जे तुकडे आहेत त्याच्यामध्ये आहे, तर मला अनेक असे प्रोडक्ट बनवायचे आहेत, अनेक असे क्रिएटिव्ह प्रोडक्ट बनवायचे आहेत जे भारतातच नाही तर भारताच्या बाहेरपर्यंत जावे, बाहेर एक्झिबिशन्स व्हावे आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत आपल्या भारतातली कला, भारतातल्या ह्या कलात्मक गोष्टी पोहोचवाव्या आणि खूप साऱ्या महिलांना रोजगार मिळावा ही इच्छा आहे. पुढच्या पिढीच्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? पुढच्या पिढीच्या महिलांना इतकाच सल्ला देईन की म्हणजे खूप साऱ्या महिला आता आहेत की ज्या घरून काम करतात पण त्या स्वतः त्यांच्यात आत्मविश्वास कमी पडतो त्या कामाबद्दलचा. म्हणजे अगदी त्यांना असं वाटतंय की कुठल्या सोशल मीडियावरती स्वतःचं काम पोस्ट करावं तर त्या घाबरतात की मी पोस्ट केलं तर मला ऑर्डर्स येतील की नाही किंवा ते कॉपी होईल. तर या गोष्टींना घाबरण्यापेक्षा तुम्ही जे काम करताय ते काम पोस्ट करा, लोकांपर्यंत पोहोचवा आणि जे काही काम कराल ते अभ्यासपूर्वक करा. लोकांपर्यंत पोहोचलं तर आपोआप लोकांकडून तुम्हाला कामं मिळतील. कारण खूप साऱ्या आत्ताच्या महिला आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काम नाही, पण काम त्याच वेळी मिळू शकतं ज्यावेळी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल. कारण आत्ता सोशल मीडियानं आपल्याला खूप सारी कामं मिळवून दिलेली आहेत.
माझं स्वतःचं काम आहे ते सोशल मीडियावरून चालतं आहे. त्यामुळं माझं इतकंच म्हणणं असेल की तुम्ही जे काही काम कराल ते पूर्ण आत्मविश्वासानं करा आणि सोशल मीडियावर थ्रू असेल किंवा लोकांच्या थ्रू असेल मी त्याचा प्रयत्न करा.